तुमच्या आवडत्या कृषीमय युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करते। दरवर्षीप्रमाणे आपण याही वर्षी आलेलो आहोत बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र येथे आयोजित करण्यात आलेल्या कृषी एक्झिबिशन मध्ये। यावर्षीच्या एक्झिबिशनचं वैशिष्ट्य आहे एआय टेक्नॉलॉजी। एआय टेक्नॉलॉजी आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये हेल्पफुल आहेच, पण त्याचसोबतच एआय टेक्नॉलॉजीचा शेतीमध्ये कशा पद्धतीनं उपयोग केला जातो आणि आता उपयोग सुरू आहे आणि शेतकरी एआय टेक्नॉलॉजीचा उपयोग करून कशा पद्धतीने त्यांचं पीक आणि बाकी वॉटर मॅनेजमेंट असेल, डिसीज मॅनेजमेंट असेल, ते कशा पद्धतीने करू शकतात हे आपण या एक्झिबिशनच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यासोबतच इथे अजून काही नाविन्यपूर्ण उपक्रम आहेत तेही आपण बघणार आहोत। कृषी विज्ञान केंद्राचा हा 110 एकरचा एरिया आहे। त्याच्यामध्ये विविध प्रकल्प, विविध प्रोजेक्ट्स असणार आहेत, जे आपण शेतीमध्ये विविध जे प्रोजेक्ट केलेले आहेत ते असणार आहेत। त्याच्यामुळे ते आपण सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। व्हिडिओ थोडा मोठा असेल, पण तरी हा तुम्ही व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुम्ही जर कृषीमय चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल। धन्यवाद। पण पहिल्या सेक्शन मध्ये आलेलो जिथे फ्युचर फार्मिंग टेक्नॉलॉजी मध्ये याच्यामध्ये आपल्याला टिश्यू कल्चर रोप असतील, त्याच्यासोबतच खेकडा आणि मोत्याची शेती आहे, या सगळ्या गोष्टी आणि विविध आपल्याला इथं फ्लोरिकल्चरची झाड आहेत त्याच्या रिलेटेड इथं आपल्याला प्रात्यक्षिक बघायला भेटतात, ते आपण बघणार आहोत। नमस्कार, माझं नाव चंद्रकांत दाते, कृषी विज्ञान केंद्र बारामती। या ठिकाणी आपण घरगुती पद्धतीने मोत्याची शेती कशी करायची याविषयी माहिती घेत आहोत। यामध्ये आपण बघितलं तर एक रिसर्क्युलेटेड वॉटर सिस्टीमचा आपण या ठिकाणी वापर केलेला आहे, तेच पाणी आपण फिरवलेलं आहे। यामध्ये आपण जवळ बघू शकताय का हे शिंपले आहेत, हे शिंपले यामध्ये आपण सोडलेले आहेत। हे शिंपले आपल्याला नदीमध्ये, धरणामध्ये किंवा समुद्रामध्ये उपलब्ध होत असतात। तर हे शिंपले बघा तुम्ही कसे रेतीमध्ये काही आत गेलेले आहेत, काही फिरतात। हे नॅचरल पद्धतीने मोतीची शेती आहे, नैसर्गिक पद्धतीने जसे मोती तयार होतात तशा पद्धतीने। पण तुम्हाला जर आर्टिफिशियल मोती तयार करायचे असेल तर याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्रामध्ये 2 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं जातं आणि त्या प्रशिक्षणामध्ये शिंपल्यामध्ये ऑपरेशन करून आपल्याला पाहिजे त्या आकारचा डिझाईनचा मोती कसा तयार करायचा ते इम्प्लांट करून त्याच्यापासून मोती तयार करतात। याच्यामध्ये 2 दिवसामध्ये शिंपलेमध्ये मोती तयार करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी शिकवली जाते। हा एक सेटअप आहे, जसं शिंपले वाढीसाठी नैसर्गिक सेटअप असतो निसर्गामध्ये, तसा आपण हा कृत्रिम तयार केलेला आहे। हा घरगुती सुद्धा आपण इन्स्टॉल करू शकता या ठिकाणी। आता जवळून बघू शकताय तर इथं बघितलं आपण तर हे पाण्याचं स्टोरेज आहे, इथं एक मोटर बसवलेलं आहे, इथून पाणी असं लिफ्ट होत आहे आणि इथं आल्यानंतर हे पाणी आपण इथं घेतलेलं आहे, कारण याला एक ठराविक टेम्परेचर लागत असतं।
तर आपण या ठिकाणी बघू शकतो की टेम्परेचर मीटर आहे 25 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान असं पाण्याचं लागतं. आणि याच्यामध्ये हे शिंपले दिसतात आपल्याला, तुम्ही आपण जवळून बघू शकता ते शिंपले. काही शिंपल्यामध्ये जिवंत आहेत आणि ऑपरेट करून टाकलेले आहेत. याच्यामध्ये सोबत आपण बघितलं की मासे पण केलेले आहेत, कारण हे माशांचं जे काही विष्ठा आहे किंवा याच्यामधून जे शेवाळ तयार होतं याच्यावरतीच हे शिंपले जगतात. वरून आपल्याला फार काही खाद्य द्यायची गरज पडत नाहीये. आणि हेच पाणी कंटिन्यू सर्क्युलेट होतं. म्हणजे आज आपण बघितलं तर ज्या महिला आहेत का ज्यांना बेरोजगार आहे, घरगुती घरात बसतात, अशांसाठी हा चांगला एक सेटअप आहे की जे स्वतः घरच्या घरी मोती तयार करून स्वतःच साठी काही इन्कम तयार करू शकतात. अशा पद्धतीने घरगुती मोती पालन सेटअप आहे. असा जर उभा करायचा असेल आपल्याला प्रशिक्षण आणि सेटअप, तर आपण कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधू शकतात. यासाठी नंबर आहे 94 22 51 91 34. धन्यवाद. रॉ मटेरियल ऑपरेशन करून त्यात इन्सर्ट करायचं, 1.5-2 वर्ष पाण्यात ठेवायचं, त्याच्यापासून कशाची माहिती पाहिजे काय आहे रॉ मटेरियल शिंपल्यांच्या पावडर पासून तयार होतं. हे रॉ मटेरियल ऑपरेशन करून कॅल्शियम कार्बोनेट शिंपल्यांच्या पावडर पासून जे मटेरियल असेल त्याच्यात ते बनतं. हे ऑपरेशन करून ह्याच्यात इन्सर्ट करायचं. ऑपरेशनची ट्रेनिंग तुम्हाला मिळेल. ऑपरेशन केलेले शिंपले 1.5-2 वर्ष पाण्यात ठेवायचे, त्याच्यापासून तयार होतं. काय साधारण कसं आहे काय 200 रुपयापासून मोती सुरू होतात, पुढे कॅरेटवरती विकले जातात. 90% मोती मेडिकल फील्ड मध्ये यूज होतात, 10% ऑर्नामेंट म्हणून वापरतात. लोकल मार्केट सोलारांकडे, मोठं मार्केट हैदराबादला. साधारणतः किती ह्याच्यात एरियामध्ये हा जर तुम्ही प्रोजेक्ट घेतला तर हा प्रोजेक्ट घरगुती आहे. एका टँक मध्ये ह्या साईजचे 200 ते 300 शिंपले बसतात. एका शिंपल्यामध्ये 2 मोती, त्याच्यानंतर 400 ते 600 मोती एका टायमिंगला निघतात. त्यापासून उत्पन्न साधारणतः उत्पन्न तुम्हाला साधारणतः नाही का तसं सांगू शकत. जशी तुमची मोत्यांची क्वालिटी आणि कॅरेट असेल त्याच्यानुसार तुमचं उत्पन्न मिळतं. एक मोती साधारणतः कॅरेटवरती कोटीपर्यंत जातो. किती कॅरेट कॅरेटवरती डिपेंड आहे. कॅरेट कितीपासून कितीपर्यंत 200 पासून 2 कोटीपर्यंत. कॅरेटची व्हॅल्यू ती आपण नाही नमस्कार, माझं नाव चंद्रकांत दाते, कृषी विज्ञान केंद्र बारामती. या ठिकाणी व्हर्टिकल पद्धतीने खेकडा पालन हे आपण करत आहोत. तर या ठिकाणी हे जे काही बॉक्सेस आहेत त्या बॉक्समध्ये प्रत्येक बॉक्समध्ये खेकडा आहे. आणि या ठिकाणी हे जे सर्क्युलेटेड वॉटर सिस्टीम म्हणजे पाणी फिरतं केलेलं आहे, तेच पाणी कंटिन्यू फिरून आपण त्या ठिकाणी खेकडा पालन केलेलं आहे. वास्तविक खेकडा हा एकत्र राहत नाही, कारण एकमेकाबरोबर खूप म्हणजे अँग्री होतो, म्हणजे भांडण करतो आणि एकमेकाला इजा पोहोचवतो. बरेच खेकडे त्याच्यामध्ये मारतात. त्यासाठी हे बॉक्स सिस्टीम आपण इथं तयार केले. एकावर एक बॉक्स आहेत. साधारण हा युनिट आहे 80 बॉक्स. यामध्ये प्रत्येक बॉक्स मध्ये आपण खेकडा आहे, बघू शकता आपण या ठिकाणी. या ठिकाणी खेकडा जो आहे आपण बघतो की हेच पाणी सर्क्युलेट होतंय आणि हेच पाणी पुन्हा बॉक्स मध्ये जातंय. तर या ठिकाणी ही सिस्टीम जी आहे, तर आपल्याला खेकडा कसा आहे ते बघू शकता आपण. अशा पद्धतीने या ठिकाणी खेकडा पालन केलेलं आहे. आणि याच्यामुळं आपण साधारणपणे 2 ते 3 महिन्यात 200 ते 250 ग्रॅम खेकडा या ठिकाणी वाढवू शकतो. आणि हा युवकांसाठी चांगला रोजगार निर्मितीचं साधन आहे. तर याच्यासाठी प्रशिक्षण घ्यायचं असेल तर कृषी विज्ञान केंद्र बारामतीशी संपर्क करून 94 22 51 91 34 या नंबरला संपर्क करून प्रशिक्षणासाठी नाव नोंदणी करू शकतात, किंवा कृषी विज्ञान केंद्र येथे येऊन प्रत्यक्ष पाहणी करून आपण भेट देऊन माहिती घेऊ शकता. धन्यवाद.
नमस्कार मित्रांनो, आपण जनरली हिरवी मिरची तर बघितलेली आहे, पण आज आपण आलेलो आहोत बारामती येथील कृषी विज्ञान केंद्र कृषी एक्झिबिशन मध्ये. इथं आपल्याला पाहायला मिळते काळी मिरची. आणि ह्या मिरचीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मिरची जनरल आपली नॉर्मल हिरवी मिरची असते त्याच्यापेक्षा 3 पट जास्त तिखट असते आणि याच्यामध्ये प्रोटीनची मात्रा पण असते ते नॉर्मल मिरचीपेक्षा जास्त असते. माझं नाव विवेक अशोक मधने. हे आज साधारणतः केविकेचा प्लॉट आहे आणि ऑर्बिसीड यांनी सीड प्रोडक्शन केलेलं आहे. इथे टोटल 6 वाहन आहेत, पण त्यामध्ये ही आता नवीन आलेली काळी म्हणजे ऑर्बिसीडचीच काळ्या कलरची मिरची आहे. ह्याची जी व्हरायटी आहे ती काली म्हणून व्हरायटी आहे. तर ही साधारणतः आता 5-6 महिन्यापूर्वीच आलेली आहे. त्यामुळे अजून शेतकऱ्यांना बियाणं न दिल्यामुळे ती अजून मार्केटला त्याला आलेली नाही. तर ह्या झाडाची साधारणतः हाईट जाते 6.5 फुटापर्यंत हाईट चालते आणि मिनिमम चालते ती 4 फुटापर्यंत. जर 6 फुटापर्यंत गेली तर ती बांधणी करून घ्यावी लागते. आणि तसेच मिरचीची लेंथ ही जाते 6 सेंटीमीटर पर्यंत चालते मॅक्सिमम आणि मिनिमम चालते 4 सेंटीमीटर पर्यंत. वर जास्त लागतात त्यामुळे हिचे 4.5 ते 5 टनापर्यंत जातं. आणि ह्याची जी स्पेसिंग आहे ती 5 बाय 3 फुटावर ही मिरची लावली जाते. पण अजून ह्याच्यामुळे शेतकऱ्यांना बियाणं न दिल्यामुळे ती मार्केट आली नाही, त्यामुळे याची मार्केट प्राइस नाही. तर अजून पण त्यांचे संशोधन चालू आहे अजून कंपनीचं. आणि ह्याचं जे स्पायसी पण आहे, तिखट पण आहे, ते बाकीच्या मिरच्यांच्या तुलनेत 3 पट तिखट पण आहे या मिरचीचा. हे फक्त हिचं वैशिष्ट्य आहे आणि प्रोटीन कंटेंट आहे ते बाकीच्या मिरच्यांपेक्षा हिचं जास्त आहे. नमस्कार, कृषिक 2025 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर हा प्लॉट एक्वापॉनिक्सचा हा प्लॉट आहे. तर ह्या एक्वापॉनिक्स म्हणजे काय कन्सेप्ट आहे की जी मातीविना शेती म्हणजे पाण्यामध्ये जी शेती केली जाते त्याच एक्वापॉनिक्स म्हणतात. तर यामध्ये काय केलं जातं तर मत्स्यपालन केलं जातं. तर त्या माशांची विष्ठा म्हणजे एक्सक्रीटा असते ती ॲज अ न्यूट्रिएंट म्हणून आपण किंवा खत म्हणून हे त्या वनस्पतींना देऊ शकतो. तर यामध्ये कोणत्याही केमिकल्सचा यूज केला जात नाही म्हणून याला ऑर्गॅनिक फार्मिंग असंही म्हणलं जातं. तर याचे काय फायदे आहेत तर ह्यामध्ये लेस मॅनपॉवर म्हणजे कमी मनुष्यबळ लागतंय. नंतर हे पाण्याचा वापर पण कमी होतोय म्हणजे हे जे पाणी आपण यूज करतोय ना तेच आपण पाणी रिसायकल पण करतोय म्हणजे. तर हे फिल्टर आहे. तर या फिल्टरमध्ये जे फिशचे एक्सक्रीट आहे ते फिल्टर होते आणि नंतर ते बेडमध्ये सोडले जाते. तर इथं आपण ग्रो बेड पण तयार केलेले आहेत. ह्या ग्रो बेड मध्ये आपण मीडिया यूज केलाय. तर त्या मीडियामध्ये म्हणजे यामध्ये सुद्धा फिशचे एक्सक्रीट आहे ते प्लांट्सला दिलेले प्रोव्हाइड केलेले. तर इथं आपण बघू शकता या प्रकारे यांचे एक काढून दाखवतो. होतं त्या अनुषंगाने जे वेगवेगळे मिलेट्स आहेत त्या धर्तीवर इथं मिलेट दालन केलेलं आहे. तर ते आपण बघूयात.
आता इथं आपण पाहू शकतो की इथं मत्स्य शेती केलेली आहे. आपण इथं पाहू शकतो की वेगवेगळ्या प्रजातीचे मासे इथे हे केलेले आहेत, माशांचं संगोपन केलेलं आहे. उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकतं.